ओम. श्रोते हो, नमस्कार. क्लिप क्रमांक 103, 13 ऑगस्ट 2024. आज आपण सत्संगाची बखर या पुस्तकातील जे 14वे प्रकरण सुरू आहे त्याचा पुढचा भाग वाचणार आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. गुरु प्रतिपदा उत्सव, सद्गुरू लीलामृत. भगवद्गीतेतल्या 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनाचा वृत्तांत आहे. अर्जुन श्रीकृष्णाचा लाडका भक्त, नात्यातला आणि उत्तम शिष्य म्हणून त्यावर श्रीकृष्णाचे आत्यंतिक प्रेम होते. अर्जुनाला वाटलं की भगवंताचे मूळ स्वरूप जे आहे ते बघायला मिळाले तर काय अलभ्य लाभ होईल. पण हा नाजूक प्रश्न विचारायचा की नाही याविषयी त्याच्या मनात धाकधूक होती, कारण असे धाडस कोणीच केले नव्हते. चुकून एकदा यशोदा मैयाला अवचितपणे हे रूप बघायला मिळाले होते. अर्जुनाची तळमळ वाढली. आपण हा प्रश्न विचारायचाच असे त्याने ठरवले. ते दाखवत वा न दाखवत ही त्यांची मर्जी आहे, असा मनाचा हिया करून अर्जुन म्हणाला, लहान तोंडी मोठा घास घेतोय. आपण आपले विश्वरूप दर्शन दाखवाल का? मी ते अद्भुत रूप बघू शकेन की नाही हेही मला माहीत नाही. माझी बघण्याची क्षमता नसेल तर ती पण तुम्हीच द्या. पण मला कसेही करून ते विश्वरूप पाहण्याची प्रचंड इच्छा आहे. श्रीकृष्णाचे अर्जुनावर इतके प्रेम होते की त्याच्या या प्रश्नामुळं जो आनंद झाला त्या भरात ते लगेच म्हणाले, हे पहा माझे विश्वरूप. पण अर्जुन मात्र गप्पच होता, कारण त्याला काहीच आकलन होत नव्हतं. देवांच्या हे लगेचच लक्षात आलं की आवश्यक असलेली दिव्य दृष्टी अर्जुनाला दिलेली नाही. ती प्रदान केल्याबरोबर अर्जुनाला या चराचर विश्वातली अनंत काळापासूनची अद्भुत दृश्य दिसू लागली. सर्वच तेजस्वी, अद्भुत, अनंत आणि सर्वव्यापी अनाकलनीयच होते. अविस्मरणीय दृश्य पाहिली. प्रत्येक ब्रह्मांडाची रूपे पाहिली. हजारो नवीन सूर्य आणि उदय आणि अस्त पावले होते. इकडे युद्धात सैन्य त्याच्या दाढेत जाऊन चिरडून गेले होते. भ्रमित, आश्चर्यचकित होऊन अर्जुन अत्यंत गोंधळून गेला आणि भयग्रस्त झाला. शरणागत होऊन वारंवार नमस्कार करीत तो म्हणाला, मी अजाणतेपणाने आपला सखा म्हणून सलगीने बोलत होतो. अनाहूतपणे माझ्याकडून प्रमाद आणि चुका घडलेल्या आहेत. त्याविषयी क्षमा करावी. मला आता हे सहन होत नाही, म्हणून तुमचे मूळचे सुंदर रूपच राहू द्यावे. अशी याचना केल्यावर श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले. कुणालाही प्राप्त न होणारी वस्तू मी देत आहे आणि हा नको म्हणत आहे, असे म्हणत ते थोडे नाराज झाले. पण तरीही काहीही राग न दाखविता प्रेमाखातर पुन्हा पूर्वीच्या रूपात ते प्रस्थापित झाले. आपण देवाची भक्ती करतो, प्रेम करतो, पण त्याने एकदा त्याची पावती देऊन प्रेम करायला सुरुवात केल्यावर आपण त्यात समरस होण्यासाठी सक्षम होणेही आवश्यक असते. नंतर मात्र तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, अशी गोड स्थिती प्राप्त होते. आता आणखी एका गेल्या पिढीतील उदाहरणांमध्ये शिष्य बंडखोर आहे, स्वतःच्या मतांना चिकटून राहणार आहे, सद्गुरूंनाच तपासून स्वीकारणार आहे, असे सगळे माहीत असूनही त्यांच्यावरच्या प्रेमापोटी त्याला योग्य मार्गावर आणून सोडणाऱ्या सद्गुरूंची ही कथा आहे. योगाभ्यानंद माधवनाथ महाराज हे महान योगी, नाथ संप्रदायी चित्रकूट पीठाचे पीठाधिपती. आपण त्यांचं चरित्र ऐकलं आहे. शिर्डीचे साईबाबा व शेगावचे गजानन महाराज यांचे जवळजवळ समकालीन. त्यांची प्रसिद्धी कमी असली तरी आजही त्यांचे शिष्य महाराष्ट्र, विशेषतः खानदेश, वराड इत्यादी ठिकाणी, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यात हजारोंच्या संख्येने आहेत. त्यांनी 1936 साली समाधी घेतली आणि त्यांची समाधी दक्षिणेकडील तुकोगंज इंदू येथे आहे व ते जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या शिष्याची कथा आहे ते भैयाजी कायंदे हे नागपूरचे कर्तबगार व्यक्तिमत्व, नागपूर कॉलेज आणि कायंदे स्कूलचे संस्थापक, RSS बरोबर घनिष्ठ संबंध असलेले आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष
डॉक्टर मुंजे यांचे प्रमुख सहकारी होते. इतर राजकीय पक्षातही त्यांचे अनेक मित्र होते. ते शैक्षणिक, राजकीय व सामाजिक कार्यांमध्ये विद्यार्थी दशेत असतानाच हिरिरीने भाग घेत होते. त्यांच्या निवृत्तीच्या वयात त्यांनी भोसला मिलिटरी स्कूल, नाशिकलाही प्रिन्सिपॉल म्हणून काम केले. मुळात त्यांची बंडखोर वृत्ती, शिवाय परखड बोलणे यामुळे त्यांना मित्र आणि शत्रू दोन्हीही होते. व तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्राचे पदवीधर असल्यामुळे त्यांना अध्यात्माविषयी अतीव गोडी होती. ते लहान असताना नागपूरच्या घरी साधू संत, कीर्तनकार, प्रवचनकार या मंडळींची उठबस होती आणि या मान्यवरांना जवळून पाहण्याचे भाग्य त्यांना लहानपणीच मिळाले होते. परंतु त्यांच्या चिकित्सक वृत्तीमुळे त्यांना गुरु म्हणून कोणीही पसंत पडेना. सद्गुरू हे आत्मज्ञानी असले पाहिजेत व त्यांच्याकडे येणाऱ्यांचे अंतरंग जाणणारे मनकवडेही असायला हवेत, अशी त्यांची मतं होती. काही सत्पुरुषांचा संपर्क जवळून आला तरी त्यांच्यातील दोषच भैयाजींना दिसू लागेल. म्हणून देहधारी गुरु नकोच या निर्णयापर्यंत ते येऊन पोहोचले. कॉलेजात असताना रामदासी संप्रदायाचे आकर्षण वाटल्यामुळे ते दासबोधाचे पारायणे करीत. शिवाय तो ग्रंथ डोक्यावर घेऊन रामदास स्वामींच्या फोटोला प्रदक्षिणा घालण्याची उपासना त्यांनी अनेक महिने केली. त्याशिवाय इंग्रजी साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांचा अभ्यास केल्यामुळे त्यांना योगी अरविंदांविषयी जबरदस्त आकर्षण निर्माण झाले आणि ते आपले सद्गुरू व्हावेत असे मनोमन वाटू लागले. पण ते कायम पॉंडेचेरीला आणि तेथून ते कुठेही बाहेर पडत असत. त्यांच्याकडे जाण्यासाठी 3 वेळा प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.